नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वी गिरीश महाजन ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत. सुधाकर बडगुजर आणि बबन घोलपांसह माजी नगरसेवक करणार भाजपत प्रवेश. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी. वाल्मिक कराडनं दोषमुक्तीसाठी केलेल्या अर्जावर सुनावणीची शक्यता. कोकण, सिंधुदुर्ग आणि घाटमाथ्यावर आजही मुसळधार पावसाचा इशारा, तर मुंबईसह ठाण्यातही पावसाचा इशारा. संपूर्ण कोकणात पावसाचा धुमाकूळ. चिपळूण आणि संगमेश्वरच्या मागजन बाजारपेठेत पाणीच पाणी. परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली, तर करूळ घाटात दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम. नवी मुंबईत वाशी प्लाझाची संरक्षक भिंत खचली. 10 ते 15 दुचाकींसह इतर वाहनांचं मोठं नुकसान. दुर्घटनेचं सीसीटीव्ही समोर. आणि आषाढी निमित्त 18 जून ते 10 जुलै दरम्यान वारकऱ्यांना टोल माफी. 10 मानाच्या पालख्यांच्या मार्गावर टोल माफी. सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय. मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढलाय. मुसळधार पावसामुळे पूर, पाणी तुंबण्याच्या घटना घडत आहेत. पावसाचा जोर पुढील 5 दिवस कायम राहणार आहे आणि हवामान खात्यानं पुढील 5 दिवस मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. सोमवारी पावसानं दिवसभर मुंबईला चांगलंच झोडपून काढलं. या पावसामुळे बऱ्याच परिसरातील सखल भागात पाणी तुंबलं असून रस्ते वाहतुकीला फटका बसलाय. परिणामी महाराष्ट्रातील अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. तसंच उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात पावसानं दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या ठाणेकरांना दिलासा मिळालाय. जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 35.6 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोयना धरण क्षेत्रामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे कोयना धरणात 1.7 टीएमसी पाण्याची वाढ झाली असून कोयना धरणात प्रतिसेकंद 12,538 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. तर दिवसभरात कोयना धरण क्षेत्रामध्ये 95 मिलीमीटर आणि महाबळेश्वरमध्ये 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूरच्या राधानगरीत मुसळधार पावसामुळे मौजे चौक गावातील पूल वाहून गेलाय. मौजे चौकातील पूल वाहून गेल्यानं पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराला पावसानं झोडपून काढलंय. पावसामुळे कोयना नगर तोरणे रस्त्यावर दरड कोसळली, तर कोयना नगरजवळ एसटी नाल्यात अडकल्यामुळे 8 प्रवासी जखमी झालेत. दरम्यान कराड चिपळूण मार्गावर देखील पाणी आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील 2 नद्यांनी इशारा पातळी गाठलेली आहे. नागोठणे शहराजवळील आंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे नागोठणे शहराला जोडणारा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दैना उडाल्या. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे नाका परिसरातील अंडरपास पाण्याखाली गेलेत. 7 ते 8 फूट उंच असलेले अंडरपास पूर्णपणे पाण्यानं भरलेले आहेत आणि त्यामुळे अंडरपासला लागून असलेला महामार्ग देखील खचलाय. मुंबई गोवा महामार्गावरील कळमणी येथील रस्ता खचलाय. वाळंजवाडीतील ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्याला तडे जाऊन रस्ता खचू लागलाय आणि त्यामुळे मुंबईकडून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीला धोका निर्माण झालाय. संगमेश्वर तालुक्यातील मागजन बाजारपेठेतील पाणी 1.5 ते 2.25 फुटानं वाढलं. सद्यस्थितीमध्ये बाजारपेठेत 5.5 ते 6 फूट पाणी असून व्यापाऱ्यांचं सर्व सामान दुकानांमध्ये अडकलं, तर गड नदीचं पाणी बाजारपेठेत शिरल्यानं व्यापारी हवालदिल झाले. संगमेश्वरच्या धामणीतील एका घरात कमरे एवढं पाणी साचलं आणि त्यामुळे घरातील 4 ते 5 लोक आणि 2 लहान मुलं अडकली होती. दरम्यान ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढलं. ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीनं सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्री पूल इथे दरड कोसळल्यामुळे महामार्ग बंद झाला. दरड कोसळून महामार्ग बंद होण्याची ही 3री वेळ आहे. दरम्यान येथील जमिनीला तडे गेल्यानं 3 घरांना धोका निर्माण झाला. सांगलीमध्ये 2 दिवसात मुसळधार पाऊस बरसल्यामुळे तासगावमधील येरळा नदीच्या पातळीत वाढ झालेली आहे आणि त्यामुळे तांदळे वस्तीवरील पूल हा पाण्याखाली गेलाय. हा पूल पार करताना मेंढरांचा कळप नदीमध्ये वाहून गेला. मेंढरांना वाचवताना मेंढपाळ देखील नदीत वाहून गेला. अखेर स्थानिकांच्या मदतीमुळे मेंढरू आणि मेंढपाळाला वाचवण्यात यश आलं.
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे। दरम्यान डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे परशुराम घाटातील गॅबियन वॉल ढासळण्याची भीती व्यक्त होते। संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे जमीन खचली। धामणी गोळवलीतील डोंगर भाग खचल्यामुळे डोंगराखाली असलेली विहीर मातीमुळे भरली तर डोंगराखाली असलेल्या पोफळीच्या बागेचं मोठं नुकसान झालं। रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून रायगड जिल्ह्यातल्या नद्या तुडुंब भरून वाहत आहेत आणि त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। हिंगोली शहरासह परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून दडी विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावली आणि त्यामुळे आता पेरण्यांना गती मिळणार आहे। मुंबईच्या उपनगरात जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे बोरिवली पश्चिममधील शिंपोली परिसरात झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या। अंबरनाथच्या ग्रामीण भागातील चामटोली परिसरात नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। ज्या ठिकाणी महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली होती त्याच भागांमध्ये उल्हास नदीच्या उपनद्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे। मुसळधार पावसानंतर कल्याणशीळ मार्ग पाण्याखाली गेलाय। रस्त्याला नद्यांचं स्वरूप आल्यानं अनेक कार पाण्यात तरंगताना दिसल्या, त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला। रत्नागिरी चिपळूणहून कराडकडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। कराड चिपळूण मार्गावरील वाजेगाव जवळील पुलाचा भराव वाहून गेलाय आणि त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। जोरदार पावसामुळे पुणे अहिल्यानगर महामार्गावर तुळापूर फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, यामुळे वाहनधारकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतो। शहापूर तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। यावेळी घरावर झाड कोसळल्यानं घराचं मोठं नुकसान झालंय, यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी सुरू करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी साहित्याचं वाटप करण्यात आलंय। नैसर्गिक आपत्ती आणि पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासनानं खबरदारी घेतली आहे। ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे बुधवारी 18 जून 2025 रोजी सकाळी 9 ते गुरुवार सकाळी 19 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। त्या काळात ठाण्याच्या काही भागात 12 तास पाणीपुरवठा बंद असेल। अंधेरी पश्चिम परिसरात येत्या गुरुवारी तब्बल 11 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। गोखले पुलाखालील वांद्रे जलवाहिनीवरील दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे। जळगावच्या नांदगावात झालेल्या वादळी पावसानं अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं। नांदगावात 4 एकर क्षेत्रावरील केळीची बाग उद्ध्वस्त झाली, यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी आता खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित करता येणार आहेत, जेणेकरून सामान्यांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येणार। भारताच्या शहरी आणि ग्रामीण भागात तरुण वर्ग तसंच महिलांच्या बेरोजगारीच्या दरात वाढ झालेली आहे। शहरी तसंच ग्रामीण भागात 15 ते 29 वर्ष वयोगटात बेरोजगारीच्या दरातील वाढ ही 17% गेली आहे। केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं बेरोजगारीच्या दराची ताजी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून प्रभाग रचना केली जाणार आहे आणि त्याचवेळी कोणत्या पक्षाला कोणत्या माननीयांना ही प्रभाग रचना सोयीस्कर होणार अशी ही चर्चा रंगलेली आहे। आयुक्त नवल किशोर राम यांनी अशा चर्चांना मी थारा देत नाही, शासनानं ठरवून दिलेल्या नियमानुसारच प्रभाग रचना होईल, यात राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही अशी स्पष्टोक्ती दिलेली आहे। पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज डेअरीनं दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। संघाच्या वाहतूक आणि इतर खर्चात वाढ झाल्यानं दूध विक्री दर वाढवणं क्रमप्राप्त झाल्यानं संघानं मध्यरात्रीपासून वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश कक्षानं घेतलेल्या MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। राज्यातील जवळपास 4,22,663 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर तब्बल 22 विद्यार्थ्यांना 100% मिळालेले आहेत। वर्षानुवर्ष संक्रमण शिबिरात दिवस काढणाऱ्या मास्टर लिस्टवरील रहिवाशांना हक्काचं घर मिळावं यासाठी म्हाडानं वर्षभरात 2 कार्यक्रम घेत जवळपास 263 पात्र लोकांना देकारपत्र दिलेलं आहे, पण त्यापैकी केवळ 67 जणांनाच घराचा ताबा दिलाय। उर्वरित लोकांपैकी जवळपास 30 जणांनी अद्याप स्वीकृती पत्र दिलं नाही। गेल्या आठवड्यात झालेल्या ड्रीम लायनर अपघातानंतर एअर इंडियानं आपल्या ताफ्यातील 22 बोईंग 787 विमानं यांची विशेष तपासणी पूर्ण केलेली आहे, तर एअर इंडियाच्या ताफ्यात एकूण 33 ड्रीम लायनर विमानं आहेत।
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखिया 21 जून रोजी पुण्यामध्ये मुक्कामी आहेत आणि याच दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जाणार आहे आणि त्यामुळे राज्य सरकारच्या पुढाकारानं पुण्यामध्ये वारकरी भक्तियोग उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.